चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का चहा पाणी वगैरे? माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि जेवण बनवते आहे. आल्यावर घरातलं सगळं काम आवरलं आणि कपडे वगैरे धुतले, घर झाडून पुसून झालं, भांडे वगैरे घासले, बरं मस्त असे लावलेत मांडणीला आणि माठामध्ये पाणी भरलं. तवा राहिला आता, मसाला भाजला ना, त्याच्यामुळं मग तवा गरम आहे त्याच्यामुळे ठेवला मी तसाच. आणि इकडं आपण जेवण बनवलं आहे मस्त असं, भाकरी बनवल्या आहेत, भात बनवला आहे बघा मस्त असा, आणि तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. तुम्ही बनवता का तुरीची डाळीची आमटी? तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये कशी वाटते. तुम्ही खाल्ली असेल बनवून तर मी तर बनवते, मला आवडते त्याच्यामुळे मी बनवते. तर मस्त अशी तुरीची डाळ शिजून मस्त आमटी बनवली आहे. तर तुम्ही पण बनवून बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत खा, खूप छान लागते. तर चला तुम्हाला दाखवते. बनवल्या आहेत मस्त अशा, भात बनवला आहे आणि इकडं तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे. मस्त कोथिंबीर वगैरे वाटली मसाल्यामध्ये आणि छान अशी बघा आमटी बनवली आहे. आमटी भाकरी तुम्ही खाऊन बघा एकदा, खूप छान लागते. बनवून बघा, तुरीच्या डाळीची एक नंबर लागते. तर कोणाकोणाला आवडते ते कमेंटमध्ये सांगा आणि कोणी कोणी खाल्ली ते पण कमेंटमध्ये सांगा कशी वाटते चव. तर मला खूप आवडते, म्हणजे पहिल्यापासूनच तुरीच्या डाळीची आमटी तर मी कधी पण बनवत असते. तर आता मला वाटलं 8-10 दिवस झाले असतील मी बनवली होती अजून एकदा, आणि आता म्हटलं काय बनावं, तर म्हटलं चला तुरीच्या डाळीची आमटीच बनवू, छान लागते, एकदम टेस्टी लागते. तर तुम्ही बनवून बघा मस्तपैकी अशी बरं का. आणि कोथिंबीर वगैरे, लसणाची फोडणी, जिरेची फोडणी असली ना तर एकच नंबर होती आमटी. साधं सोपं आहे, आपल्याला काय रेसिपी काय अवघड नाही एवढी बघा. तर मस्त अशी म्हटलं चला, भाजीचं पण टेन्शन आहे खूप, रोज रोज काय भाजी बनवायची. तर बरं आहे म्हटलं आपलं चला आमटी बनवते. आणि ते म्हणजे कारले पण आणलेत बघा, मी कारले पण म्हटलं आता कारल्याची भाजी नको, बघूया आता कारला पण उद्या बनवूया. बटाटे आहेत, कारले आहेत, पण म्हटलं नको. कालच बटाटे बनवलं होतं ना, सुक्का बटाटा बनवला होता काल. तर म्हटलं आज मस्तपैकी आमटीच बनवू. तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा, एकदम टेस्टी लागते ना, एकदम छान लागते. गावच्यासारखी अशी बनवून बघा तुम्ही. कांदा वगैरे भाजून, मसाला भाजून, कोथिंबीर टाकायची थोडीशी. आता कमी गॅस करू आपण जरा, 5 मिनटं. मस्त अशी उकळी आली बघा, अशी खळखळून उकळी येऊन द्यायची मस्तपैकी. हे बघा, आणि थोडं पीठ लावायचं बाजरीचं बरं का. तवा गरम असला ना, आपण मसाला भाजला ना, तवा गरम असतो, थोडंसं एवढं चिमूटभर असं बाजरीचं पीठ भाजायचं. काय खमंग लागते हे आमटी, एकच नंबर. आणि त्याच्यासोबत कांदा, लोणचं आणि बाजरीची भाकर, काय लागते जेवण, बापरे, एकदम छान लागते. तर चला हिरवी पूर्ण बघत जा. आणि हा, आमटी झाली आता तयार. आणि इकडे सकाळच्यासाठी चणे टाकलेत बघा भिजायला मस्तपैकी असे सकाळच्याला. आता गरम पाण्यामध्ये टाकलेत बघा, मस्त भिजलेत. आता हे रात्रभर भिजतील आणि उद्या आपल्याला चण्याची उसळ करायची. मग अशी खळखळून उकळी आली बघा आमटीला. आणि आता जेवण करायचंय मस्तपैकी, गरमागरम भाकरी बाजरीची, मस्त अशी आमटी, कांदा, लोणचं. आणि या जेवायला तुम्ही पण, आवडत असेल तुम्हाला जर आमटी तर. कमी गॅस केलाय थोडासा, 5 मिनटं कमी गॅसवर होऊन जाईल चांगली आता. आणि बाहेर पाऊस चालू आहे बघा मस्त असं, आणि अंधार किती बघा ह्या साईडला, पण पाऊस तर चालूच आहे. लावून घेते. चला आता जेवण करायची तयारी करते, जेवण वाढवून घेते, भूक लागली मला. आणि कामाने माझी एवढी धावपळ होती ना, लय खूप धावपळ होती पहिल्यापेक्षा, आता जास्त धावपळ होती. त्याच्यामुळं जेवणाचा टायमिंग नाही, काही नाही. आणि काय करायचं आता, टेन्शन तर असतेच भरपूरच, काय करावं काय समजत नाही मला. चला होतं इथं वर करायचं, ज्या टायमाला नाही होईन त्या टायमाला बघता येईन, आता काय करावं. मस्त कांदा कापून घेते, लोणचं घेते बघा, लोणचं मस्त असं, आणि जेवण करते.
जेवण आमटी भाकरी खायला. आणि कोणाला आवडते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का आमटी भाकरी. आता मी जेवण करणार आहे, भूक लागली मला. आणि हे कामाचं धावपळीने ना जेवणाचा टायमिंग नाही राहिला बरं का. आणि जेवण पण जात नाही एवढं धावपळीने मला. आता म्हणजे असं होतंय खूप धावपळ सगळी जीवनात धावपळच झालेली. सुख शांतता म्हणजे कसं सुख शांतता म्हणजे म्हणायचं काय, आराम नाही. असं आराम नाही जीवाला. कामच करायचं, नुसतं पळत राहायचं कवरच पळायचं, कुठवर पळायचं काही समजत नाही आता मला. तर चला आता पहिलं भूक लागली, जेवण करते, वाढून घेते. आता लोणचं घेते आता बघा. तेल खाली बसते ना याच्यामध्ये. छान असं लोणचं घेतलं आता मी. ते वरती ठेवते डब्बा. सकाळची बाजरीची भाकर राहिलेली अर्धी, ही पण घेते, टाकून नाही द्यायची. टाकून देत नाही मी भाकर उरलेली, ही थोडीशी घेते. पाणी घेते. कांदा टाकून घेते, लहान कांदा घेते, मोठा कांदा. भूक लागली ना टायमवर जेवायला पाहिजे, म्हणजे कसं नाहीतर मग टाईम हुकून गेला ना, भूक मोड झाली ना, मग जेवण जात नाही. आणि तुम्हाला सांगते मग थरकाप होतो लगेच. असं होतं जेवण नसलं काहीतरी टायमाला चटणी भाकरी काहीतरी पाहिजे पटकन. तर नाहीतर मग असं का मग थरकाप होतं, असं उभा नाही राहू वाटत मग असं. तर घेते आता वाढून बघा आमची मस्त पाहिजे. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि रोज व्हिडिओ येतील, बघत जा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा आणि छान अशा कमेंट करत जा, सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला तर मी पुढे जाईल. तर करा सपोर्ट. चला आता आमटी तयार झाली. आता गॅस बंद करते आणि वाढवून घेते. घेते मस्त असं आणि वाढून घेतलं आहे मी. चला बघा. आणि जेवायला कोणाला आवडते ना आमटी भाकरी तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये मला. मस्तपैकी आमटी गरम गरम, कांदा, लोणचं आणि भाकरी, छान असं जेवण आहे. मस्त आता चुरून खाते. वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे कांता किचन ब्लॉग. तर आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.